अपडेट समोर येत आहे त्यातला पहिला मोठा अपडेट आपण बघूया। महाडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंना पिस्तूल दाखवल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केलाय। आक्रमक कार्यकर्त्यांनी लोकांच्या गाड्या फोडत निषेध नोंदवलाय, तर मुंबईहून आलेल्या गाड्यांमध्ये हॉकी स्टिक आणि स्टंप्स आढळलेले आहेत। दरम्यान भरत गोगावले घटनास्थळी दाखल झालेले असून या भागात तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी विकास गोगावले त्यांच्याशी आपण थेट बोलूया। विकासजी, काय नेमकं घडलं होतं, का नेमका सगळा वाद झालेला आहे? नाही, मी बूथ नंबर 2 आणि बूथ नंबर 3 वरती माझ्या बूथच्या प्रमुख कार्यकर्त्यांना भेटण्याकरता तिथं पोचलो, बूथ पोलिंग एजंटला। आणि त्यावेळेला मी रिटर्न माझ्या कार्यालयाकडे जात असताना एक फॉर्च्युनर आणि 2 इनोवा आणि एक काळ्या कलरची स्कॉर्पिओ, त्यातनं एकाने मला रिव्हॉल्वर दाखवली आणि आम्हाला मारायचा या ठिकाणी प्रयत्न केला, आमच्यावर हल्ला करायचा। त्याच्यावर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांनी ती रिव्हॉल्वर ओढून घेतली आणि माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या अंगरक्षकांनी देखील त्याला पुढे ढकलला। आणि मग त्यावेळेला जेव्हा हा सर्व प्रकार समोर आला, आम्ही ती रिव्हॉल्वर पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेली आहे आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये देत असताना आता पोलीस काय कारवाई करतात त्याची आम्ही वाट पाहतो। हे कोण होते सगळे, नेमकं काय बोलणं झालं, कसा वाद झाला, काय नेमकं घडलं? हा खासदार सुनील तटकरे कडून असलेला हा हल्ला आहे आणि काल आपण पाहिला असेल रडीचा डाव आता त्यांचा सुरू आहे। परंतु माझं त्यांना आव्हान आहे की लढायचं आहे तर समोरासमोर लढा। असं पाटणं लहान पोरं पाठवून विकास गोगावलेला काही होणार नाहीये, कारण की मी आदरणीय बाळासाहेबांचा, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा पाईक आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही असे 10 हल्ले झेलायला तयार आहोत। परंतु चुकीच्या पद्धतीने जर करणार असाल तर आम्ही कधी खपून घेणार नाही आणि जसंच तसं उत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेलं आहे। पण तुम्ही थेट बोलताय की तटकरेंनीच हल्ला केलाय, थेट आरोप करताय तुम्ही? कारण तटकरेचेच कार्यकर्ते आहेत, तटकरेचेच कार्यकर्ते आहेत ते। आज त्या गाड्यामध्ये स्टंप, हॉकी स्टिक, त्यांच्या पक्षाचा उपाध्यक्ष तिथं आहे, त्या सगळ्या गोष्टी तटकरेंनीच केल्या, दुसरं कोण करू शकतो? या संदर्भात तुम्ही तक्रार केली आहे का किंवा पोलिसांकडून काय सांगण्यात आलं? मी आता सर पोलीस स्टेशन मध्येच जातोय 2 मिनिटात। पोलीस स्टेशन मध्ये मी गुन्हा दाखल करतोय। आमचे भाऊ तिथं ऑलरेडी गेलेले आहेत, माझा दुसरा भाऊ तिथे गेलेला आहे आणि माझे 4 कार्यकर्ते तिथं पोलीस स्टेशनला दाखल झालेले। किती कार्यकर्ते होते आणि कशा पद्धतीने सगळा वाद झाला? आता 3-4 गाड्या होत्या, आम्हाला देखील माहिती नाही, परंतु ज्या गाडीतनं रिव्हॉल्वर उभारण्यात आली ती फॉर्च्युनर आणि एक काळी स्कॉर्पिओ ती इथं नाहीये, तर 2 इनोवा आणि एक फॉर्च्युनर इथं आहे, ती पोलिसांनी जमा केलेली असं मला वाटतं। बरं, मग या संदर्भात तुम्ही थेट पोलिसात तक्रार नोंदवणार आहात? 10-15 पोरं होती असं मला वाटतं। कोण आंध्र प्रदेशवरनं आलेलं आहे, कोण दिल्लीवरनं आहेत, कोण तेलंगणावरनं आहेत, कोण कोलकातावरनं आहेत, अशी पोरं मला ती थोडीशी निदर्शनात आली। पण हा जेव्हा सगळा राडा घडत होता त्यावेळेला पोलीस यंत्रणा कुठे होती, कशा पद्धतीने तुम्ही पोलिसांपर्यंत पोहोचलात? नाही, पोलीस तिथं पलीकडच्या बाजूला होते इलेक्शनच्या त्या ठिकाणी, आणि तिथं मी जाऊन तिथं त्यांना सगळी वस्तुस्थिती मांडली आणि तेवढ्यात पत्रकार आमचे मोहन साहेब हे तिथं आले आणि त्यांनी देखील लाईव्ह दृश्य या ठिकाणी बघितलं काय घडलं आणि काय नाही। आणि तुमच्यावरच ती पिस्तूल रोखली का किंवा कशा पद्धतीने पिस्तूल घेतलेले किती जण तुम्हाला दिसले त्या ठिकाणी? आणि माझ्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब ती हिसकून घेतली, नाही तर ती फायर जर झाली असती तर कदाचित ती गोळी मला किंवा माझ्या कार्यकर्त्याला लागली असती। बरं, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल। तर महाडमधली आपण ही सगळी दृश्य बघतोय। महाडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंना पिस्तूल दाखवल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केलाय। आपण नुकतीच आता विकास गोगावले यांच्याशी बातचीत केली। दरम्यान उदय सामंतांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। खरं तर ही युतीच्या दृष्टीनं, महायुतीच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना आहे की ज्या ठिकाणी युती आणि महायुती झालेली नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत करावी अशा पद्धतीच्या तिन्ही नेत्यांच्या सूचना होत्या। परंतु महाडमधलं राजकारण गेले 1 वर्ष जे चालू आहे त्याच्यामध्ये वेळीच लक्ष घालणं गरजेचं होतं। आमचे मंत्री महोदय, आमचे सहकारी भरत गोगावले यांची भूमिका समजून घेणं गरजेचं होतं। भरत गोगावलेंच्या बाबतीमध्ये निवडणुकीला जे जे काही घडलं ते सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं होतं। लोकसभेच्या निवडणुकीला प्रामाणिकपणानं शिवसेनेनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जीव ओतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं हे देखील समजून घेणं गरजेचं होतं। त्याच्यामुळे महाडमधला जो राडा आपण म्हणतोय, जी हाणामारी झालेली आहे त्याची भरत गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे। आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरत गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकास गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे।
पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे. पण वर्षभरात वेळीच या गोष्टी जर नेते मंडळींनी थांबवल्या असत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये आमच्या लोकांना समन्वय साधण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आणि वेळीच ह्या सगळ्या गोष्टी न घडल्यामुळं त्याची आज मारामारीमध्ये रूपांतर झालं. त्याच्यामध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे नक्की तपास केला पाहिजे. पण नाहक विकास गोगावले आणि भरतशेठ गोगावले यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. विकास गोगावलेंचं असं म्हणणं देखील आहे की त्यांच्यावर पिस्तूल रोखण्यात आलं, त्याचबरोबर ज्या फॉर्च्युनर आणि ज्या गाड्या आल्या डॉक्टरशिपच्या माध्यमातून माझ्यावर मारायला आल्या असं देखील विकास गोगावलेंचं म्हणणं आहे. विकास गोगावलेंचं म्हणजे भरतशेठ गोगावलेंचे चिरंजीव. तर माझं तेच मत आहे. विकास शेठ गोगावलेंना त्यांचे वडील मंत्री आहे त्याचं पूर्ण भान आहे, परंतु काही लोकांना रायगडमध्ये सत्तेच्या नावाखाली भरतशेठ गोगावले आणि विकास गोगावलेंना त्रास द्यायचा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत. जर फॉर्च्युनरमधनं हॉकी स्टिक आल्या असतील, विकास शेठ गोगावलेंवर पिस्तूल रोखण्यात आलं असेल तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण याच्या पुढे जाऊन महाडमध्ये हे असं आपण चालू ठेवणार आहोत का, हे महायुतीच्या नेत्याने देखील समजून घेतलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि याच्यामध्ये मला बोलण्याचा अधिकार एवढ्यासाठीच आहे की हे होऊ नये, हे घडू नये. त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो म्हणून अनेक वेळा मी पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये मला यश आलं नाही. आता तरी पुढे जाऊन नेते मंडळींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून निपक्षपातीपणे याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं माझं मत आहे. दरम्यान भरत गोगावले लगेचच घटनास्थळी दाखल झालेत. आपण सध्या 3 दृश्य बघतोय, ज्यामध्ये सुरुवातीला जेव्हा राडा झाला त्यावेळेची आपण काही दृश्य बघतोय. मोठ्या संख्येने पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते, मात्र पिस्तूल दाखवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या सगळ्या संदर्भात भरत गोगावले नेमकं काय म्हणतात आपण बघूया. असं झालेलं आहे की आम्ही मतदारसंघातनं राऊंड मारत होतो, तर मुंबईची काही मुलं आणि इतर बाकी युपी बिहार आंध्रची काय पोरं होते आणि तो एक सुशांत जाबरे म्हणून एक त्यांचा कार्यकर्ता आहे एनसीपी वाल्यांचा. तर तो 3 गाड्या घेऊन गाडीमध्ये हत्यार रिव्हॉल्वर घेऊन त्या SBI बँकेच्या तिथे 2 नंबर 3 नंबर वार्डच्या तिथल्या शाळेच्या तिथे आले. तिथं आमच्या विकासजवळ त्यांची काय बातमी झाली, त्यांनी लगेच त्याच्यावर रिव्हॉल्वर काढली आणि रिव्हॉल्वर काढल्यानंतर त्यांची तिथं भानगड झाली. त्यांच्या गाड्या बिड्या फोडल्या, हॉकी स्टिक सापडली आणि त्याच्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. मी गेलो तो बाहेर एका अखंड हरिनाम सप्त्याला आता जस्ट आलोय, मी करतोय चौकशी. परंतु त्यांच्याकडनं जी काय चुकीची सुरुवात झाली की बाहेरच्या गाड्या आणून जे काय त्यांनी गोंधळ घातलाय त्याच्यावरती थोडंसं हे झालेलं आहे. बरं, काय उद्देश होता? म्हणजे तुमचा आरोप आहे की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं या गाड्या आणल्या गेल्या, हत्यार आहेत त्याच्यामध्ये. हो, हत्यार, हॉकी स्टिक आहेत, तलवार आहे का माहिती नाही, परंतु रिव्हॉल्वर होते, रिव्हॉल्वर काढून घेतली आणि पोलीस स्टेशनला जमा केलेली आहे, पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे. त्यामुळे ते सगळं चालू आहे. बरं, तुमच्या कार्यकर्त्यांना तर तुम्ही काय सांगितलं मग? नाही, आम्ही झालं शांतता ठेवायची. निवडणूक जिंकत असताना आपण भानगड करायची नाही. आम्ही भानगड पण करत नाही, कारण आमचा मतदारसंघ आमचं शहर आहे, त्यामुळे आम्ही कशाला भानगड करू. जे काय भानगड अंगावरती आले त्या अंगावर आलेल्या लोकांना मग थोडंसं त्या लोकांनी हे केलं, पण पोलीसवाले होते, सोडव झाली तिथं. परंतु हत्यारे घेऊन फिरणं आणि हे करणं योग्य नाही, कारण त्यांचा पराभव मला वाटतं दिसायला लागल्यामुळे कदाचित त्यांनी. आणि 3 गाड्यामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी सुनील तटकरे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. तटकरेजी, काय नेमकं घडलेलं आहे? वाद मोठ्या प्रमाणात झालेला आहे, आरोप प्रत्यारोप परत केले जात आहेत. मी शिवधनला आता होतो, मला ती माहिती मिळाली. त्याच्यामध्ये त्याच्या अगोदरच सकाळपासूनच या दहशतवादीला आणि गुंडगिरीला महाड शहरामध्ये सुरुवात झाली. हे स्वतः जवळपास 30-40 लोक घेऊनच शहरामध्ये फिरतायत, आरोला जाऊन दमदाटी करतायत, मतदान केंद्रामध्ये जात आहेत. खरं तर मतदान केंद्रामध्ये जाण्याचा अधिकार एक तर उमेदवार किंवा निवडणूक प्रतिनिधीला असतो, हे त्या ठिकाणी जातात आणि यांनीच ती तशा पद्धतीची आता प्रवृत्ती तशी असल्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. तरी सुद्धा पोलिसांनी निपक्षपातीपणाने सारा गोष्टीचा तपास करावा. अजूनही त्यांच्या गाड्या ज्या पद्धतीने प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर आहेत किंवा जाण्याचा प्रयत्न करत आहेत, या बाबतीमध्ये सुद्धा पोलीस विभागाने ऍक्शन घ्यावी. असे आरोप केले जात आहेत की भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंना पिस्तूल दाखवल्याचा सुद्धा थेट आरोप केलेला आहे.
आरोप कोणी काही करू शकतं. प्रत्यक्षदर्शनी तिथे कोण असतील, कारण मी शिवधनला आहे, त्याच्यामुळे मला आरोप करण्याचं काय मी सांगणार. त्या बाबतीमध्ये प्रत्यक्षदर्शनी असतील ते त्या बाबतीत बोलतील. गुन्हेगाराचा इतिहास असणाऱ्यांनाच या बाबतीमध्ये अधिक माहिती असते. पण तुमच्या कार्यकर्त्यांकडून काय नेमकी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे? काय नेमकं घडलेलं मी होतं? ती माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण मी शिवधनमध्ये आहे. तिथून नीट फोन व्यवस्थितरित्या कनेक्ट होत नाही. पण एक नक्की आहे की सकाळपासूनच गुंडगिरी दहशतवादाला शहरामध्ये सुरुवात झाली. 40-50 लोकांना घेऊनच सगळीकडे ते फिरत आहेत. मतदान केंद्रावरती सुद्धा मतदान आत बूथमध्ये सुद्धा जात आहेत. आरोशी उजत घालतायत. मी पीआयशी बोललो, ते म्हणाले ते आरोना भेटायला गेलं. तर आरोना भेटायला जाण्याचा अधिकार इतरांना नाही. आरोना भेटू कोण शकतं? तर मतदार जो निवडणूक उमेदवार आहे किंवा निवडणूक प्रतिनिधी आहे ते जाऊन भेटू शकतात, किंवा मग पोलिंग एजंट जाऊन भेटू शकतात. काही गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत आणि असा पण आरोप केला जातो की त्या गाड्यांमध्ये हॉकी स्टिक आणि स्टम्प्स होत्यात, त्या स्टम्प्स सापडलेले आहेत, असा सुद्धा त्यात आरोप केलेला आहे. आता आरोप करणाऱ्यांनी मी इथे आहे, जे आहे ते पोलिसांनी तपासावं आणि योग्य ती कारवाई करावी. कोणी कोणापासून कशी सुरुवात झाली याच्याबद्दलची पोलिसांनी सखोलपणाने चौकशी करावी आणि दोषींवरती कडक कारवाई करावी. या सगळ्या महाडसारखं संदर्भात सुसंस्कृत शहर, हां. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सामाजिक समतेचा ओंकार त्याच महाडच्या परिसरामध्ये आहे. महाडमध्ये शहरामध्ये आतापर्यंत अशा घटना कधी घडलेल्या नाहीत. या घटनेच्यासाठी कोण कारणीभूत आहे त्याचा पोलिसांनी निपक्षपातीपणे तपास करावा. बरं, धन्यवाद तटकरेजी, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. दरम्यान आपण ही जी सगळी दृश्य बघतो त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत. काही गाड्या होत्या त्या सुद्धा फोडण्यात आल्यात. असा आरोप केला जातो की या गाड्यांमध्ये स्टम्प्स होत्या, हॉकी स्टिक्स होत्या. तसंच विकास गोगावले यांना पिस्तूल दाखवल्याचा सुद्धा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.